अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी। मुलगी बघायला निघालेल्या युवकाचा पार नदीच्या पुरात वाहून अर्ध्या वाटेवरच मृत्यू। विवाहाचे स्वप्न अधुरे। सुरगाणा तालुका 31 ऑगस्ट 2024 असे म्हटले जाते की लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधलेल्या असतात। अशीच अत्यंत दुर्दैवी घटना पार नदीवरील खिरपाडा ते पाचपिहिरा, वांगणपाडा ते टोकर दहाड येथे पुलाअभावी भनशेत येथील खोबळा दिगर येथे घडली आहे। पोलीस पाटील रमण गबाले यांनी माहिती दिली की आपला भावी आयुष्याचा जोडीदार शोधण्यासाठी खोबळा दिगर येथील वसंत सुरेश मासी वय वर्ष 21 हा युवक मुलगी बघण्यासाठी खोबळा दिगर येथून नदीच्या पलीकडे जवळच असलेल्या गुजरात राज्यातील केळधा येथे बुधवार 28 रोजी निघाला होता। आपली दुचाकी भाटी येथे पार नदीच्या तीरावर उभी करून पार नदी पार करीत असताना नदीच्या वरील भागातील चाहुले, मोधळपाडा, कळमणे, शिवशेत, आंबे, शेपुजरी या भागात जोरदार पाऊस झाला होता। पुराचा अंदाज न आल्याने पाय घसरून नदीच्या पात्रात पडल्याने तो पुराच्या पाण्यात वाहून गेला। भाटी येथून 4 ते 5 किलोमीटर वाहून गेल्यावर 4 दिवसांपासून बेपत्ता असलेला युवकाचा मृतदेह वांगणपाडा जवळील खोडदा डोहा जवळील नदी पात्रातील वाळूत 31 रोजी आढळला। 4 दिवसांपासून वसंत घरी का परतला नाही म्हणून वडिलांनी त्याच्या नातेवाईक मित्रांकडे चौकशी केली, मात्र तो मिळून आला नाही। कोणाची तरी बेवारस दुचाकी भाटी येथे नदीच्या काठावर लावलेली आहे असे समजले। तरुणांनी मोबाईल ॲपवर दुचाकीचा क्रमांक टाकून सर्च केले असता वसंत मासी असे मालकीचे नाव आले। काहीतरी विपरीत घडले असावे म्हणून नदीच्या काठावर तपास केला असता 5 किलोमीटर अंतरावर वांगणपाडा येथे एक अनोळखी प्रेत वाळूवर आढळून आले आहे। पाहणी केली असता सदर प्रेत हे वसंत मासी याचेच असल्याचे खात्री पटली। पोलीस पाटील रमण गेले यांनी तत्काळ बाहे पोलीस यांना खबर दिली। पोलीस हवालदार के धूम यांनी पंचनामा केला। प्रेत सडलेले व दुर्गंधी येत असल्याने बाहे येथे स्वविच्छेदनासाठी आणणे शक्य नसल्याने वैद्यकीय अधिकारी राजेंद्र बोरसे यांनी जागेवर येऊन स्वविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले। शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले। अंतिम संस्कारासाठी जमलेले नातेवाईक, आप्तेष्ट व नागरिकांनी सुरगाणा तालुक्यात जेथे जेथे पूल नसताना नदी ओलांडावी लागते तेथे पूल बांधकाम करण्यात यावे अशी मागणी केली। भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष लोटली तरीही या अतिदुर्गम आदिवासी भागात अद्याप तरी अयोग्य शिक्षण, वीज, दळणवळण या मूलभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत। निवडणूक जवळ आली की 5 वर्षांनी राजकारणी येतात, पोकळ आश्वासन देतात आणि निघून जातात असा नागरिकांनी आरोप केला। अगदी हाकेच्या अंतरावर गुजरात राज्यातील सर्व सोयी सुविधा उपलब्ध असलेली गावे, टोकरपाडा, पाचविहिरा, सुतारपाडा, धरमपूर ही बाजारपेठ असलेली गावे, महाराष्ट्रातील वांगणपाडा, शिर्डी, भाटी, भनशेत, खोबळा, सागपाडा, कहांडोळपाडा, वडपाडा ही अतिदुर्गम दुर्लक्षित गुजरात सीमेवरील आदिवासी गावे, झगडपाडा, खोकरविहीर, आंबोडे, केळवणा, खिरमाणी यांसह 25 ते 30 गावांचा संपर्क पावसाळ्यात पुलाअभावी तुटतो। सर्व आदिवासी नागरिक जीवनावश्यक वस्तूकरिता गुजरात राज्यावर अवलंबून असतात। पावसाळ्यात भाजीपाला, दूध उत्पादक शेतकरी जीव मुठीत धरून 1 किलोमीटर अंतरावर असलेले पार नदीचे पात्र टायरावर बसून पुरातून प्रवास करतात। पूल झाल्यास भिवतास धबधबा येथे गुजरात राज्यातील पर्यटकांचा ओघ वाढू शकतो। अनेक वर्षांपासून खिरपाडा ते पाचपिहार येथे गुजरात महाराष्ट्र जोडपुलाची मागणी केली जात आहे। अजून सरकार किती आदिवासींचे जीव घेणार? नागरिक सुरेश इजल, रमेश इजल, वसंत मसे, रघुनाथ गोने, महादू इजल, विजय दोडके, गुलाब दोडके, यमुना दोडके, आशा इजल, जना दोडके, बाईजी इजल व इतर नागरिक यांनी मायबाप सरकार आता तरी पूल बांधा अशी आतर्क हाक दिली। नाशिक लोकशाही न्यूज साठी उपसंपादक बाजीराव नाना खैरनार, नाशिक।